नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद कदम फॉर्च्यून एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेडिकल एज्युकेशन संदर्भातले एक महत्त्वाचे जे अपडेट आहेत ते घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. मेडिकल एज्युकेशनमध्ये MBBS, BDS, BMS व्यतिरिक्त BPT बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा जो कोर्स आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. गेले काही दिवस आधी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांच्याकडून एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं होतं. त्या नोटिफिकेशन मध्ये असं सांगण्यात आलं होतं की BPTचे जे ऍडमिशन आहे त्याच्यासाठी नीटची जी एक्झाम आहे ती कंपल्सरी नसणार आहे. याचाच अर्थ असा आहे की त्यांचे जे ऍडमिशन आहेत ते 12वीच्या मार्क्सच्या आधारे, गुणांच्या आधारे दिले जाणार आहे. आता जर आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र स्टेटमधले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत त्यांची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती 2026-27 ची जी ऍडमिशन प्रोसेस असेल त्याचं नोटिफिकेशन आल्यानंतर त्या संदर्भात मी डिटेल माहिती तुम्हाला देईनच. याच्या व्यतिरिक्त जे महाराष्ट्र स्टेटमधले डीम युनिव्हर्सिटीज आहेत, डीम युनिव्हर्सिटीज मध्ये कोणते येतात तर डीम युनिव्हर्सिटीज मध्ये महाराष्ट्रातले MGM नवी मुंबईचा कॅम्पस आहे, MGM छत्रपती संभाजीनगर आहे, कृष्णा कराड मेडिकल कॉलेज आहे, त्यानंतर DY पाटील पुणे आहे किंवा प्रवरा मेडिकल कॉलेजेस आहेत. हे जे डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे आतापर्यंत अशी प्रोसेस होती की ते सेल्फ एंट्रन्स, स्वतःची एंट्रन्स एक्झाम घ्यायची. त्या एंट्रन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना BPT साठी प्रवेश दिला जायचा. आता यामधील MGM नवी मुंबईचा जो कॅम्पस आहे त्याच्यासाठी त्यांची जी MGM ची UGCET 2026 आहे त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती उपलब्ध झालेले आहे. तर या CETचे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आहेत ते ओपन झालेले आहेत. याच्यातील ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी लास्ट डेट आहे ती 27 जुलै 2026 अशी असणार आहे. यानंतर ऑनलाईन ऍडमिट कार्ड जे आहे ते विद्यार्थ्यांना 3 जुलै 2026 ला उपलब्ध होईल आणि या एक्झामची जी डेट असणार आहे ती 12 जुलै 2026 ही एक्झामची डेट असणार आहे. त्यानंतर 15 जुलै 2026 ला याचा रिझल्ट डिक्लेअर होईल आणि यानंतर यांचे मेरिट लिस्ट वगैरे आहे, काउन्सिलिंगची जी प्रोसेस आहे ती पुढे चालू राहील. आता यामध्ये जे एक्झाम सेंटर आहे तर यांचे जे एक्झाम सेंटर आहे त्यामध्ये पहिलं जे एक्झाम सेंटर आहे ते नवी मुंबईचं MGM कामोठेचा जो कॅम्पस आहे ते एक एक्झाम सेंटर असणार आहे. याच्या व्यतिरिक्त MGMचा जो छत्रपती संभाजीनगरचा जो कॅम्पस आहे त्याचं देखील सेंटर उपलब्ध असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कन्व्हिनियंट छत्रपती संभाजीनगरचं सेंटर आहे ते तिकडे एक्झाम देऊ शकतात. ज्यांना नवी मुंबईचा जो कॅम्पस आहे तो कम्फर्टेबल आहे तर तिथे एक्झाम देऊ शकतात. अशा दोन्ही सेंटरला ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. या व्यतिरिक्त या एक्झामचं जे टाइम असणार आहे ते मॉर्निंग सेशन मध्ये 10 ते 1 मध्ये यांची एक्झाम सेंटरवरती कंडक्ट केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना BPT साठी ऍडमिशन घ्यायचं आहे, कोर्समध्ये इंटरेस्टेड आहेत, ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगची, पर्सनल गायडन्सची आवश्यकता आहे ते विद्यार्थी आपल्या ऑफिसला येऊ शकतात, आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आपल्या ज्या ऑफिसचे ऍड्रेसेस आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत त्या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये तुम्हाला उपलब्ध केलेले आहेत. तिथून तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच नवीन अपडेट घेऊन येईनच. याच्या व्यतिरिक्त हा जो व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर भेटू. धन्यवाद.